नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. नावाप्रमाणे या महिन्यात कामे मार्गी लागतात अशी मान्यता आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नेहमी गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे पूजन करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेचे व्रत पूजा केली जाते. त्याशिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती येणार आहे, तर ती कशी साजरी करू आपण आणि कशी पूजा विधी आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे, तर त्यासाठी इथे मी चंदन पावडर घेतले आहे आणि हे अत्तर घेतले आहे आणि थोडेसे आपण फूल घेऊन अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून घेऊया. इथे तुम्ही दूध किंवा पाण्याने देखील अभिषेक करून घेऊ शकता आणि अभिषेक करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा दैवे नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचे रूप धारण केले होते. या दिवशी माता अन्नपूर्णाची आराधना केल्याने माणसाचे धान्याचे भांडार हे नेहमी भरलेले असते आणि माता अन्नपूर्णेच्या कृपेने माणूस कधीही उपाशी राहत नाही. अशा प्रकारे आपण पूजा केल्याने कधी अन्नधान्याची कमी राहत नाही. आणि इथे आपण अभिषेक करून घेतला आहे आणि देवीला आपण अत्तर वगैरे लावून हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे. अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्याची देवी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी किंवा शुक्रवारी किंवा रोज देखील आपण अशी गॅसची पूजा करू शकतो. आणि इथे मी गॅसची पूजा करून घेत आहे. गृहिणीला देखील अन्नपूर्णेचे रूप मानले गेले आहे. या दिवशी स्वयंपाकघरामध्ये खीर बनवली जाते आणि खिरीचा नैवेद्य मातेला दाखवला जातो. अशा प्रकारे पूजा केल्याने घरातील धनधान्याचे भांडार भरलेले असते आणि लक्ष्मी माता देखील खूप प्रसन्न होते. आणि अशा प्रकारे पूजा करून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि या दिवशी आपण अशा किचन मध्येच आपल्याला अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे. ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सगळे काम आटोपल्यावर देखील करू शकतात. म्हणजे संध्याकाळी अशा प्रकारे पूजा केल्याने तुम्ही रात्रभर ती पूजा तशीच ठेवू शकतात आणि सकाळी जर करत असाल तर थोडा वेळ तुम्ही पूजा तशीच राहू द्या, नंतर ती तुम्ही उचलून घेऊ शकतात. आणि या दिवशी अन्नपूर्णा मातेला धणे अर्पण करायचे असते आणि दुसऱ्या दिवशी हे धणे किचन मध्ये लपून ठेवायचे, ज्यामुळे असे सांगतात की कधी अन्नाची कमी पडत नाही. आणि इथे आपण तांदूळाने मातेचा अभिषेक करून घेऊया. आणि अशा प्रकारे तांदूळाने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची आहे. अन्नपूर्णा मातेची कथा अशी आहे. एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. त्यावेळी पृथ्वीवर लोकांनी त्रिदेवाची पूजा करून त्यांना अन्न टंचाईची माहिती दिली. यानंतर आदिशक्ती माता पार्वती आणि भगवान विष्णूंनी काशी क्षेत्री अवतरले आणि माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले आणि भगवान शंकराला अन्नदान केले. अशा प्रकारे व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.